तर सामन्याला सुरुवात होईल. 5 षटकांची पहिली लढत असेल याची सर्वच टीम्सने नोंद घ्या. 5 षटकांचा हा सामना. सलामीचे दोन्ही बॅटर सज्ज आहेत. पॉवर प्लेचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्ले टाकण्यासाठी तयार. गोलंदाज महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक तुम्ही पाहताय. महेश तिटे, सुनील अण्णा, जसप्रीत टोन्ना, सचिन आव्हाड, समाधान प्रक्षाळे, उद्धवजी, शशिकांत गायकवाड आणि नवीन गायकवाड या सर्वांनी अथक परिश्रम करून ही स्पर्धा तुमच्या समोर ठेवली आहे. आज पहिला दिवस 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील आणि 8 संघाच्या दरम्यान हा रणसंग्राम आज आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. पहिला सामना इथे रंगतोय जिथे गवळी धुरंधरने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची लढत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटक टाकण्यासाठी मॅनफ्रॉम करावे. केतन गोलंदाजीसाठी केतन भोईर आणि त्याच्या समोर 2 फलंदाज आहेत, हर्षल आणि बंटी. हर्षल आणि बंटी ही सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला हर्षल खेळतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला बंटी आहे. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने रिस्ट्रिक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि पहिलाच बॉल आडव्या बॅटने स्वर्लिंग बाउंड्रीच्या दिशेने पाठवला. पहिल्याच बॉलवर खरकरी एक चौकार आणि मानव चषकाला अप्रतिम सुरुवात झाली आहे चार धावांनी. पहिला बॉल 4 धावा इथे मिळत आहेत हर्षलच्या खात्यामध्ये. 4 धावा, सुरुवात चांगली. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा बॉल या आपल्या टीम मध्ये स्टरलेक ठेवलाय. एकच रन तिथे मिळेल. हा फ्रॉम जॅक्स तिथे दाखवलाय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये. जी धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. प्रस्थापित करायचंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 5 षटकांची लढत. पहिला बॉल चौकारने स्वागत केले केतनचं. दुसरा बॉल अचूक टप्प्यावर टाकला हर्षल, सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर बंटी सध्या स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. चांगली लाईन लेग ब्रेक इथे टाकण्याचा प्रयत्न आहे राईट हँडेड बॅटरसाठी, परंतु लाईन जर पाहिली तर इम्पॅक्ट जर पाहिला तर पूर्णपणे लेग स्टंपच्या बाहेर टाकल्यानंतर पायावर येऊन आदळला बॉल. त्याच्यामुळे चांगली लाईन फॉलो केलं जाते फलंदाजाला. राईट हँडेड बॅटरसाठी अतिशय चांगली लाईन म्हणता येईल. रूम देताना दिसत नाही. प्ले सुरू आहे. ऑन साइडला टीम मध्ये क्षेत्ररक्षक ठेवले. हा बॉल थोडासा ओव्हरपिच होता, क्वाईट दिली होती आणि तिथे जाळ्यामध्ये अडकलाय. मिड ऑफ लाईक चांगला झेल पकडला जाईल. पहिला धक्का बसतोय. बंटी ते 0वर आउट होतोय. सिल्वर टॅपचा शिकार आउट होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय प्रथमेश कोळी, मॅन फ्रॉम गणेश पुरी, खेळण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. परंतु विकेट मिळाली आहे. मोठी विकेट आहे पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान, पॉवर प्लेच्या दरम्यान. केतनला मागचं गोलंदाज गेली कित्येक वर्ष खुल्या गटातलं क्रिकेट गाजवतोय. याला लॉक केलाय. बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर स्लॉग हिटिंग आणि हा येतोय षटकार. चुकीला माफी नाही. थोडासा स्लॉट मध्ये होता आणि मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. चांगलं टायमिंग, भव्य टायमिंग इथे फलंदाज हर्षलच्या बॅट मधून जो खेळतोय 11 रनवर. चांगली फलंदाजी त्याच्याकडून.
यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट गुडलेट टाकला, त्यानंतर थोडासा ब्रेक प्राप्त केला. उसळी चांगली मिळाली. विकेट किपर भूषण पाटीलकडे जातोय बॉल. पहिल्या षटकाचे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11. नेल्सन आकडा आपल्या समोर 11ला 1. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. गवळी धुरंधरने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय. विश्वरत्न महामानव युग पुरुष बोधिसत्व थोर विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी ही जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेची सुरुवात आज करण्यात आली आहे. पहिला सामना तुमच्या समोर रंगतोय जिथे डॅडी फायटर आणि गवळी धुरंधर या दोन टीमच्या दरम्यान लढत होणार आहे. टॉस जिंकला गवळी धुरंधरने. जे प्रेक्षक उशिराने टेनिस क्रिकेट टीम बरोबर जोडले गेलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आणि निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा. इथे विकेट मिळेल आणि इथे प्रथमेश देखील शून्यावर आउट झालाय. महत्वाची विकेट. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू झालाय. सचिन नाईक गोलंदाजीसाठी आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली आहे आणि आता धावसंख्या 11ला 2. यावेळेला दूर टाकलाय बॉल आणि आणखी एक डॉट बॉल. सचिनने कमाल केली आहे या षटकामध्ये. पहिल्याच बॉल विकेट, पण दुसरा बॉल निर्धाव टाकला, त्याच्यामुळे दबाव इथे निर्माण झालाय. फलंदाजी करणारा संघ डॅडी फायटरवर लक्ष त्यांना प्रस्थापित करायचं आहे. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली होती. फलंदाज हर्षलने तो नॉन स्ट्रायकिंग घेतलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने फक्त पंच केलाय. ओव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तो पूर्वी एक धाव, 4थी धाव इथे पूर्ण केली जाईल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते आतापर्यंत 12. विनेश आलाय नवीन फलंदाज. त्याचे इथे खातं उघडलं जात आहे. हर्षलने पहिल्या ओव्हरमध्ये चांगला दमखम दाखवला. एक षटकार त्याच्या खात्यामध्ये आहे, चौकार त्याच्या खात्यामध्ये. चांगला खेळ तो करत असताना सचिन नाईक सध्या मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचे हे दुसरं षटक. पहिल्या षटक हाताळलं गोलंदाज केतन भोईरने. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलमध्ये फक्त 1 रन. विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न घेतल्यानंतर मागे जातोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. तत्पूर्वी 1 धाव इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर 13 धावा फलकावर आहेत. सुरू असताना महामानव चषक तुम्ही पाहताय. महामानव प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय देखणं असं आयोजन राजीव गांधी स्टेडियम मध्ये ही स्पर्धा रंगते. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 8 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. यावेळेला चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक स्लॉग हिटिंग आणि बॉल चाललाय सरळ विकेट सीमा
पलीकडे 50चा इशारा येतोय 6 धावा मिळतील षटकार. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं या चौकाराच्या मदतीने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे 19. याला पूर्व टप्प्याचा बॉल ऑन ट्रायल इथे केल्या. टीम मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. टीमचा कॅप्टन विशाल एकदा इथे मिळेल. चांगले क्षेत्ररक्षक टीम मधून एकदा विदेश खात्यामध्ये सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 20. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 10च्या सरासरीने पॉवर प्ले मध्ये फलंदाजी केली आहे डॅनी फायटर या संघाने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 20 आफ्टर 2 ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, मध्ये 9 धावा आल्या. सचिन लहाने बोलिंगसाठी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवर 1 रन मिळेल याच्या खात्यामध्ये. विनेशने एक षटकार मारलाय. चांगले खेळाडू आहेत विनेश आणि हर्षल. हर्षलने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. महत्वाचं म्हणजे इथून पुढे आता वेगाने धावा करणं गरजेचं आहे. समोरच्या संघामध्ये रणधुरंधर आहेत त्यामुळे क्रिकेटमध्ये सचिन लहाने आता गोलंदाजीसाठी आहे. चांगला गोलंदाज. आपण बॉल याला हुक केला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे झेल इथे सोडलाय. शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्रीच्या दिशेने वाटचाल करतोय तर पुढे 2 इथे हर्षलच्या खात्यामध्ये जातील. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 23. रुपेश लोणकर होता टीम मध्ये स्क्वेअर लेगला आणि त्याच्याकडून इथे चूक होते. या डबल बरोबर धावा वाढतायत. आदरणीय विजय बाबरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय महामानव प्रतिष्ठानच्या वतीने. सुस्वागत. 6 फूट टप्प्याचा बॉल परंतु लेगच्या बाहेर आहे. पंच हेमंत कोळी इशारा करतात हा पॉईंट बॉल असेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24. विठ्ठल चौधरी यांना मी विनंती करेन विजय बाबरे साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. हा देखील फटका चांगला आहे. विशालच्या टोक्यावरून बॉल चाललाय. बाडी स्ट्रॉंगर बाउंड्रीच्या 5चा इशारा येतोय. 6 धावा षटकार. चांगलं टायमिंग. 6 धावा हर्षलच्या खात्यामध्ये. झेल सुटलाय आणि त्याच्यानंतर तो आक्रमक होतोय. चांगली खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे.
असताना धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 30. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या सचिन लहाने. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा फलकावर. कुटप्प्याचा बॉल हा पूल केलाय, चांगला फटका आहे मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. तिथे अप्रतिम प्रदर्शन आहे शिक्षकाचं. 1 रन पूर्ण होते, दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि तत्पूर्वी 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षणातला दर्जा तिथे दाखवलाय भावेश ऐकने. आपला 2 क्षेत्ररक्षण मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने वाटत होतं की बॉल बाउंड्रीला क्लिअर करेल. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या क्षणाला बॉल आत टिटकलला तरी विचारणा करतायत. एक्झॅक्ट बॉल हातात असताना त्याचा पाय तर बाहेर नाही ना, याच्याविषयी चर्चा सध्या दोन्ही अंपायर एकमेकांबरोबर करतात. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. प्रयत्न चांगला केलाय पहिल्या सामन्यामध्ये आणि हा निर्णय आता थर्ड अंपायर कडे पोहोचवण्यात आलेला आहे, टेक्निकल टीम कडे. तिसरे अंपायर असतील शशी मेहर, ते आपला निर्णय देतील. तर 6 धावा इथे घोषित करण्यात आलेल्या आहेत. प्रयत्न चांगला केला होता, परंतु अखेर अपुरा पडला हा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो. हा सचिन लहानेचा इशारा थोडंसं महागळं. यामुळे पूर्व टप्प्याचा बॉल खोदून काढला, अक्षरशः ऑन साइड डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॉर्नर रिजन मध्ये एक रन इथे मिळेल आणि षटक क्रमांक इथे 30 रन संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा 12.33 सरासरी गाठण्यामध्ये यश मिळाले. फलंदाजी करत असताना संघ डॅडी फायटरला पाण्याची मागणी होते, त्याची पूर्तता संयोजकांनी करावी. दोन्ही डगआउट मध्ये पाण्याच्या बॉटल्स देण्यात आलेल्या आहेत. 12वा जो खेळाडू आहे, अतिरिक्त खेळाडू, त्यांनी जाऊन त्याची व्यवस्था आपल्या खेळाडूंची करायची आहे. प्रत्येक डगआउट मध्ये त्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीने. त्यामुळे जे 12वे खेळाडू आहेत, एक्स्ट्रा प्लेयर असतील किंवा जे आउट झालेले बॅटर असतील, त्यांनी आपल्या खेळाडूंची तशी पाण्याची व्यवस्था करायची. महामानव चषक तुम्ही पाहताय महामानव प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. पहिल्याच प्रयत्नामध्ये दिमागदार सोहळा, जिथे खुल्या गटातील ही स्पर्धा रंगणार आहे. टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये. 50,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि आकर्षक महामानव चषक देऊन टीमचा सन्मान होईल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख व आकर्षक महामानव चषक देऊन सन्मान होईल. 16 टीम्स अंतर्गत ही स्पर्धा खेळली जाणार आहे आणि आज त्यापैकी पहिला सामना 5 षटकांचा तुमच्या समोर रंगतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. गवळी धुरंधरने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टॉस जिंकल्यानंतर आतापर्यंत डॅडी फायटर्स कडून एक चांगला खेळ झालाय. त्याच्यामध्ये हर्षल चांगला खेळतोय, त्याला जीवदान मिळालं. स्पर्धेला त्याचा झेल सुटला आणि त्याच्यानंतर तो आतापर्यंत बरसलाय. सलामीसाठी आला होता, परंतु आज निराश केलं बंटीने, निराश केलं प्रथमेश कोळीने. बंटी आपल्याला पाहायला मिळाला सिल्वर डकचा शिकार ठरला, तर प्रथमेश कोळी हा गोल्डन डकचा शिकार ठरला. बंटी 2 बॉल फेस करून बाद झाला, तर प्रथमेश पहिल्याच बॉलवर बाद झालाय. तिसरं षटक जे टाकलं सचिन लहानेने, ते थोडंसं महागडं ठरलं. त्या ओव्हर मध्ये रन आले, 2 ओव्हर मध्ये 20 होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये 17 आल्या. टीमची धावसंख्या 37. चौथं षटक टाकण्याची जबाबदारी सचिन नाईकवर आहे, ज्या सचिन नाईकने त्याच्या
फैयाज शेख आहेत आमचे पंच, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत सुस्वागत. अप्पू टप्प्याचा बॉल यावेळेला बाउन्सरने स्वागत केले, चांगला षटकार. असं पाहिलं तर मारली जाते, परंतु हे अत्याधुनिक क्रिकेट आहे. एक्स्ट्रा कव्हरला देखील अशा पद्धतीचे फटके येतात. तो मगाशी हर्षलने सजवला अप्रतिम फटका होता, परंतु त्याच्यानंतर बाउन्सरने स्वागत केले. सचिन नाईकने चांगली रणनीती, बॉलरची देखील एकमेकांच्या माइंड बरोबर सध्या खेळ सुरू आहे. आणि हे बॅट आणि बॉलचं एक चांगलं युद्ध महामानव चषकामध्ये. ओपनिंग बॉल होता, ऑन साइडला उडवलाय, कॅप मध्ये जातोय का क्षेत्ररक्षक आहे, विशालने चूक केली, बॉल सीमा पार जातोय, चौकार मिळेल. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत. हर्षलकडे जर गाडी असेल तर मला वाटतं तो 6 गिअर मध्ये ते स्टार्ट करत असेल. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत गेल्या पहिल्याच बॉलवर चौकार त्याने ठोकला, त्याच्यानंतर षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि आतापर्यंत अप्रतिम खेळ. एक्सिलेटरवर अक्षरशः उभा झालाय, ज्या पद्धतीने तो सध्या फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, परंतु इथे झेल पकडला जाईल. सचिनचं चांगलं काम, शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला आणि ते बॅकवर्ड पॉइंटला प्रतीक झेल टिपला. क्षेत्ररक्षक होता केतन भोईर. संपलाय खेळ हर्षलचा आणि हा तिसरा धक्का रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 47. अखंड भारतभरात आज आपण पाहतोय महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती साजरी केली जाते आणि त्याच दिवसात तिथे साधू महाचषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महामानव प्रतिष्ठानच्या वतीने. अतिशय दिमागदार सोहळा आपल्या समोर, जिथे पहिल्या दिवसाचा खेळ सुरू आहे. 8 टीम आज खेळताना दिसतात आणि रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 47. हर्षलचा खेळ संपलाय आणि नवीन फलंदाज आहे मनीष. आता स्ट्रायकिंग एंडला हा बॉल लेग स्टंपवर होता, टर्न केला बॉल डीप मध्ये, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमारेच्या पलीकडे, इशारा, चौकार. 50 रन झाले 51. धावा येत नाही तर आता बरसतायत. विकेट जरी गेल्या तरी मात्र दबाव नाहीये. फलंदाजी करणाऱ्या टीमवर अप्रतिम खेळ सध्या सुरू आहे आणि या चौकाराच्या मदतीने 51 धावा, अर्धशतक पूर्ण. बलविंदर सर आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, त्यांचं सन्मान इथे केला जाईल. इथे बॉलला पाठवलं, मिड विकेट सीमारेच्या पलीकडे, साऊथ ऑफ द 6. सन्मानित केलं जाते आणि त्यानंतर कदम सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. बलविंदर सर आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे होत आहे. इस प्रतियोगिता में महामानव प्रतिष्ठान द्वारा आयोजित महामानव ट्रॉफी 2022 आणि यानंतर कदम सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कदम सर आपलं देखील सहर्ष स्वागत. महामानव प्रतिष्ठानच्या वतीने आपल्याला इथे सन्मानित केले जाते. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 57. फलंदाज मनीष आल्या आल्या मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. मनीष चांगला खेळ करत असताना पहिल्या 2 बॉलवर 500च्या स्ट्राईक रेटने बरसलाय फ्रॉम नावा आणि त्याच्या समोर सध्या फलंदाजी करत असताना विदेश. रन झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 57.
कमी गतीने टाकलेला बॉल थोडीशी फ्लाइट दिली. रुपेश सोनकर शेवटचं षटक हाताळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला कॅप्टन विशाल. तत्पूर्वी एक रन मिळेल. या सिंगलच्या जोरावर रन झाले. आता स्कोर बोर्डवर 58-58. पहिला सामना रोमहर्षक होईल याच्यामध्ये शंका नाहीये. मोठं लक्ष इथे प्रस्थापित केलं जातं याच्यामध्ये शंका नाहीये. मॅच मध्ये मजा येईल. महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक तुम्ही पाहताय 2022. यावेळेला ओपी होता परंतु खराब स्ट्रोकचं सिलेक्शन. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वरून मिड विकेट पर्यंत येतोय. तत्पूर्वी एक धाव मिळेल. 2 बॉलवर आतापर्यंत रुपेश सोनकरने फक्त 2 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी इथे होते. 2 धावांबरोबर रन झाले आतापर्यंत 59-59. पॉवर प्लेची षटकं चांगली होती. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नव्हत्या परंतु त्यानंतर तिसरं षटक थोडंसं मागे ठरलं. त्यानंतर सचिनचा चांगला समाचार घेतला. 4थ्या ओव्हरच्या दरम्यान सचिनने त्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या. अंपायरचा इशारा येतो डेड बॉल. शेवटचं षटक सुरू झालंय. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर आतापर्यंत फक्त 2 धावा आल्या. क्षेत्ररक्षणाची थोडीशी बदल करत असताना भूषण पाटील एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आल्या. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये. आखू टप्प्याचा बॉल होता. चांगली रणनीती गोलंदाजांकडून परंतु शॉर्ट थर्डमॅनला खराब क्षेत्ररक्षण. बॉल चालला सीमारेषेच्या लगत आणि इथे सीमारेषा पार केली जाईल. इशारा इथे पंचांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसतील 4. ऋतांशु पाटीलचं खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा इथे मिळेल. या चौकाराच्या मदतीने एक्स्ट्रा रन इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. बायच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या 63 रन येणं गरजेचं आहे. डेथ ओव्हर सुरू आहे. यावेळेला टॉप एज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रुपेश सोनकर स्वतः धावतोय. शॉर्ट मिड विकेटला बॉल पडलाय. 2 धावा नक्की मिळतील विनेशला. खेळ 65 धावा फलकावर. 5 षटकांची लढत आहे त्याच्यामुळे मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. चांगला खेळ इथे सुरू आहे. या अगोदर 40+ सीबीडी या संघाने सामना जिंकला. प्रेक्षणीय 50 धावांची आवश्यकता होती आणि 4 षटकार ठोकले गेले त्या मॅच मध्ये. किरण पटेल यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला. या सामन्यामध्ये पाहूया लक्ष मोठं राहील. टीम गवळी धुरंधरच्या समोर चांगला खेळ केला डॅडी फायटर्सने. रायगड परिसरातील हे सर्व खेळाडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मागे जातोय बॉल. याकडून चूक होताना दिसत नाहीये. 1 रन मिळते विनेशला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 66-66. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामध्ये बायच्या 4 रन वगळत आहे. षटक चांगलं टाकले रुपेश सोनकरने. अप्रतिम गोलंदाजी केली. 5 धावा तशा खर्च केल्या होत्या. बायच्या 4 अशा 9 धावा या ओव्हर मध्ये आल्या. बॉल शिल्लक असेल आणि समोर असेल फलंदाज मनीष फ्रॉम नावा. आखू टप्प्याचा बॉल होता. थोडीशी जागा बनवली. एलिव्हेशन मिळालंय असं दिसतंय कारण विशाल बनलाय प्रेक्षक आणि प्रेक्षक झाले क्षेत्ररक्षक. हा येतोय विकेटला षटकार.
साजरी केली जाते आणि त्याच दिनाचा औचित्य साधून या स्पर्धेची सुरुवात आज झाली. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांच्या चरणी नतमस्तक आपण झालो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत या स्पर्धेला आज आपण सुरुवात केली आणि पहिला सामना जो रंगला आयोजकांच्या विरोधामध्ये 40+ खेळाडू खेळले आणि त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला 40+ खेळाडूंनी. आनंद मिस्त्री साहेब आणि विशाल भोसले साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मोठं सहकार्य केलं. त्यांचं देखील महामानव प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. परी 11 सीबीडी आणि सीबीडीचा राजा या दोन्ही टीमच्या कर्णधाराने टॉप साठी यायचं. नेक्स्ट मॅच परी 11 सीबीडी आणि सीबीडीचा राजा या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर त्रिमूर्ती वंश 11 विरुद्ध आनंद 11 आणि त्यानंतर डॉन 11 पुणे विरुद्ध चॅम्प स्पोर्ट्स पनवेल असे 8 संघ आज एकमेकांच्या विरोधात खेळतील. 73 लक्षाचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी भूषण पाटील मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा. विशाल शाह कॅप्टन. कारण 5-5 षटकांचे सामने अपेक्षित आहेत. पहिल्या फेरीचे तरी किमान 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. महामानव चषक खूपच चांगली स्पर्धा आणि तेवढेच चांगले चषक या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले. लक्षाचा पाठलाग करायचा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. महामानव प्रतिष्ठानच्या वतीने पहिली लढत ते खेळत आहेत डॅडी फायटर्स आणि गवळी धुरंधर. टॉस जिंकला गवळी धुरंधरने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु डॅडी फायटर्स कडून अप्रतिम खेळ राहिला. दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत. विशाल शाह जो घनसोलीचा खेळाडू आणि त्यांच्या बरोबरीने अक्षय पवार सलामीवीर मॅन फ्रॉम सावळे खेळण्यासाठी सज्ज होईल. किरण पवार यांचा भाऊ अक्षय पवार मैदानामध्ये सज्ज होईल. सामन्याला होईल सुरुवात. गवळी धुरंधरने डॅडी फायटर्सने इथे लक्ष ठेवलंय. गवळी धुरंधरच्या समोर 73 रनचं. परी 11 सीबीडी आणि सीबीडीच्या यानंतरची लढत होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉप साठी ते उपस्थित राहायचंय. सामन्याला आता सुरुवात करून घ्यायची. दोन्ही पंच तिथे तयार आहेत. पंच बावीसकर आणि त्यांच्या बरोबरीने गणेश बावीसकर आणि हेमंत कोळी दोन पंचांची जोडी पहिल्या सामन्यामध्ये. फैय्यद शेख यांचं देखील आगमन झालंय. शशी मेहर हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आजच्या सामन्यामध्ये. मातबर पंच समालोचक मित्र आमचे नितेश भोईर यांचा आवाज तुम्ही पाहताय. कराबाई गावचे आहेत.
आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत विघ्नेश मडवी. तर सामन्याला सुरुवात पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होईल धीरज. पॉवर प्लेच्या दरम्यान पहिल्या डावामध्ये पॉवर प्ले मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या, एक फलंदाज बाद झाला होता. पाहूया या दुसऱ्या डावामध्ये सुरू कशी करताना दिसेल. लक्ष ठेवण्यात आलंय बल मोठं 73 रन. त्याचा पाठलाग विशाल शहा. सध्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतो अक्षय पवार. पहिल्या षटक धीरजच्या कडे विपर आणि शॉर्ट दरम्यान शॉर्ट माइंड लेग आहे 38 सर्कल मध्ये. पहिला बॉल बिगली स्टाईल आहे. बॉल हवे क्षेत्रक्षेत्र धावत आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा चुकार येतोय. अगदी सेम सुरुवात. पहिल्या डावामध्ये पहिला बॉल चौकार, दुसऱ्या डावामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळेल. सुरुवात केली परंतु एक वेगळी ऍक्शन आहे. बॉल रिलीज करत असताना वेट ट्रान्सफर अगदी पुढच्या दिशेने पॉल ॲडम्सची आठवण केली जाते. ज्या पद्धतीने बॉल सोडतो सोहेल तन्वीर असेल. रिलीज पहा ज्यावेळेला बॉल सोडला जातो धीरजच्या माध्यमातून फोर्थ विकेटने उंची चांगली आहे विशाल समोर. हा चांगला बॉल लेगकटरचा वापर होता परंतु उडवलाय समोरच्या दिशेने. आता बॉल चाललाय वाईड लॉंग ऑनला भेटत षटकार. चांगलं टाकणी वाईट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार ठोकला विशालने. पहिल्या 2 बॉलवर 10 रनने सुरुवात दिलेली आहे. जशास तसं प्रत्युत्तर गवळी धुरंधर या टीम कडून. रण धुरंधर आहेत आपल्या नवी पेटी क्रिकेटचे सध्या मैदानामध्ये विशाल शहा. यावेळेला एक वेगळा फटका मिस्टर 360. बॉल हवेत उडवलाय स्पर्लिंग बाउंड्री लाईनच्या दिशेने. एपीटी विलेजची आठवण करून दिली. बॉल चाललाय स्पर्लिंग सीमारेषा पार. चौकार. पॉवर स्पोर्ट्स क्लब सीबीडी यांच्या वतीने देखील श्रद्धांजली चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच क्रीडांगणावर ही स्पर्धा खेळवली जाईल दिनांक 6 मे ते 8 मे. आपण पाहणार आहोत 3 पारितोषिक असतील म्हणजे 24 संघांना सहभाग तिथे दिला जाईल. 6 मे ते 8 मे ला ही स्पर्धा याच मैदानावर खेळवली जाईल. 50,000 30,000 आणि 15,000 3 पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये असेल. ही देखील स्पर्धा खुल्या गटातली असेल याची नोंद घ्या. बॅटची कडा घेतलीये. बॉल मागे जातोय आणि तिथे झेल सोडलाय विशाल शहाचा. झेल सोडलाय का सामना सुटलाय लागेल आणि आणखी एक येतोय चौकार. Rather, can we call captains त्यांना या स्पर्धेचं मॅनेजमेंट केलंय. आज टीमचे कॅप्टन आहेत एक खूप चांगले टेनिस क्रिकेटर म्हणून त्याची एक चांगली ओळख या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आहे. तर त्यांच्या विरोधात आम्ही विनंती करू सीबीटीचा राजा टीम कॅप्टन आपण लवकर या प्लीज. यावेळेला फटका समोर खेळलाय. एलिव्हेशन कमी मिळालंय परंतु यावेळेला चूक केलेली नाहीये. प्रथमेशने सांगितलं हा झेल मी घेणार आणि झेल पकडलाय. पहिला धक्का बसलाय. विशाल शहा बॅक टू द पॅव्हिलियन मिळते. धीरजला रन झालेले स्कोर बोर्डवर 18.
एवढी धुरंधरला आउट होणारा फलंदाज ठरलाय विशाल शहा. महत्वाची विकेट मिळते पहिल्याच ओव्हर मध्ये धीरजला, परंतु त्याच्या अगोदर त्याने 18 धावा जोडलेल्या आहेत टीमच्या टोटल मध्ये. लक्ष आहे या मॅच मध्ये 73 रनचं. मॅच ऑन. सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाईल याच्यामध्ये शंका नाहीये. 5 षटकांची लढत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल नमित पाटील, मॅन फ्रॉम दुर्भेगाव, नवी मुंबई. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळेल. त्याच्या समोर आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पवार स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल थोडासा लेट कट केलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे या राजीव गांधी क्रीडांगणात. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. पंचांचा इशारा. चौकार. संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 22 धावा फलकावर आहे गवळी धुरंधरच्या. विशाल शहाने ठोस सुरुवात, परंतु आठवणीमध्ये राहील त्याचा तो एक स्ट्रोक जो अक्षरशः झोपून त्याने मारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे 4 धावा त्याच्या खात्यामध्ये गेल्या. 360 अँगलने फलंदाजी करणारा खेळाडू. आम्ही पडणार, आम्ही लोळणार, आम्ही खेळणार ही जिद्द सातत्याने त्या खेळाडूने दाखवलेली आहे. TDPL मध्ये मालिकेवर याची बाईक जिंकली या हंगामामध्ये. एक मोठं नाव, परंतु तो बाद झाला आणि त्यानंतर थोडंसं कमबॅक करण्याची एक संधी आशेचा किरण इथे दिसतोय डॅनी फायटर कडे. लक्ष आहे या मॅच मध्ये 73-73. नमित पाटील आणि त्याच्या बरोबरीने अक्षय पवार ही जोडी सध्या मैदानामध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी. संकेत पाटील, मॅन फ्रॉम मुरबी. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या डावामध्ये 11 रन होते. एक फलंदाज होते बाद झाले होते, परंतु या डावामध्ये 22 धावा म्हणजे रन जास्त झालेले आहेत. फलंदाज बाद झाला आहे. संकेत पाटील गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल पंचाकडे. स्ट्रॉंग अपील पायकीसाठी स्पष्ट नकार दिलाय. किती 22 कडे यांनी लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. या हंगामामध्ये संकेतने इम्प्रेस केलेला आहे. स्पर्धा गाजवलेल्या आहेत खुल्या गटातल्या. खूपच चांगली गोलंदाजी. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आहे. लेग स्पिन चांगला टाकतो, मध्ये एखादा ऑफ ब्रेक चांगला टाकतो, फ्लिपरचा चांगला वापर करतो. हा बॉल पुन्हा एकदा पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. लेग ब्रेक चांगला टाकतो, ऑफ ब्रेक चांगला टाकतो. बाजूला बॉल वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे एकाच ऍक्शन मध्ये. हे मात्र विशेष. त्याच्यामुळे महत्वाच्या वेळेला मोठमोठे फलंदाज कसे स्तब्ध होतात. हा बागुलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला फ्लाइट दिली होती. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. मिस फिल्डिंग वर धाव घेणं धोक्याचं असतं हे मुंबई इंडियन्सला काल समजलं असेल. आणि इथे एकच धाव मिळते. चांगला निर्णय दोन्ही बॅटर्सचा. कारण पोलार्ड रनआउट झाला. सामना तिथे संपला. आज देखील महत्वाची मॅच आहे जेटी विरुद्ध राजस्थान रॉयल्स. ती संध्याकाळी रंगेल, परंतु त्याच्या अगोदर महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक तुम्ही पहा दिवसभर. यावेळेला लॉक केलाय. स्लॉट मध्ये होता, स्लॉटच्या बाहेर जाईल. बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे. चाव फक्त 6 षटकार. प्रमुख नवी मुंबई रोहिदास पाटील साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत अतिथींचं आपण महामानव चषक 2022 या भव्य दिव्य आयोजनामध्ये सहर्ष असं स्वागत करूया. नमित पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. त्याच्यानंतर त्याला मात्र बीट करण्यामध्ये यश मिळालंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आणि इथे मात्र रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये संकेतच्या माध्यमातून. मुरबीचा खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर लेग बाय, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल षटकार, डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातला असेल.
टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 रन. लक्ष अजूनही मोठं आहे. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल मिळालेला आहे. शेवट होते या षटकाची. त्याचबरोबर मथुराताई पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सुस्वागत. तर 2 ओव्हरचा खेळ जे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 30. 15ची सरासरी ते गाठण्यामध्ये यश आले. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. परी 11 सीबीडी आणि सीबीडीचा राजा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. तर याच दरम्यान आपण पाहताय मधुकरजी क्षीरसागर साहेबांचं शुभागमन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. त्यांच्या समवेत राजेंद्रजी जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतील. तसेच ज्यांनी क्रिकेटला खूप चांगलं प्राधान्य दिले ते गणेशजी ढाले साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्पर्धेला मार्गदर्शन करणारे अनिल अवधूते सर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे स्कोर बोर्डवर 30. लक्ष आहे या मॅच मध्ये 73 रनचं, म्हणजे अजूनही 43 रनची आवश्यकता आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. 18 चेंडू आणि 43 धावा, 14.33 रिक्वायर्ड रन रेट. या मॅच मध्ये फलंदाजी करणारा संघ गवळी धुरंधरच्या समोर 43 रन करायचे आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज निशांत शेख बॉलिंग साठी सज्ज होईल. टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित राहायचे सीबीडीचा टीमचे कॅप्टन. चला थोडीशी घाई करा. टीम गाडी फायटर आता होईल टॉस. तर मी बाबर सरांना विनंती करू की आपण नाणेफेक कवळ करण्यासाठी आपण आमच्या मुख्य कक्षासमोर यायचे प्लीज. पहिला बॉल या षटकातला आणि सुरुवात झाली आहे चौकार. पवनच्या पॅट मधून येतोय हा चौकार. समाधान प्रक्षालय टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. परी 11 सीबीडी या संघात आपल्याला पाहायला मिळतील. सर्वप्रथम बाबर सरांचे नाणेफेकीचा कौल. हेड इज द कॉल बाय अनिकेत अँड हेड इट इज अनिकेत. 5 षटकांचा सामना, खुल्या गटामधील स्पर्धा. याचं कॅप्टन काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करायचा निर्णय असेल आमचा. नक्कीच फिल्डिंग करण्याचा डिसिजन तुम्ही घेतलाय. या आउटफील्ड या मेलपट्टीच्या क्रीडांगणाचा अभ्यास तुमच्याकडे चांगला आहे. टीम मध्ये नाव सांगता येतील का? कोणते प्लेयर्स स्क्वॉड मध्ये पाहायला येतील? एक गोलंदाजांचा विचार केला तर साहिल असेल, त्यानंतर अश्विन शेळके, मी स्वतः, त्यानंतर अनुप शुक्ला असेल, सोबतच माझा भाऊ देखील गोलंदाजी करतो. अशी चांगली टीम आहे. खुल्या गटामधील आपलं लॉंग टाइम ऑल टुगेदर अंडर वन रूफ म्हणता येईल, कारण ओपन स्पर्धा आहे. खूप चांगली संधी तुम्हाला आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील स्पर्धेसाठी. समाधान ऍज अ ऑर्गनायझर, ऍज अ टीम कॅप्टन, डिसिजन जर का तुमच्याकडे काय डिसिजन असतात? जर आम्ही पहिले फिल्डिंगच घेतो. डेफिनेटली नाव थोडंसं विरोधाभास या मैदान प्रीती झेल पकडलं जाईल. अक्षय पवार इथे आउट होतोय. महत्वाची विकेट इथे मिळाली आहे. विकेट येणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं आहे. त्याच वेळेला फलंदाजी करणाऱ्या टीमवर दबाव येईल. अन्यथा ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी सुरू आहे पारडं जड होऊ शकतं गवळी धुरंधरचं. लक्ष या मॅच मध्ये आहे 73 रनचं, 73 रन. आणि या 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अक्षय इथे बाद झालाय.
38 रन 38 धावा. ओव्हर नंबर 30 प्रोग्रेस. 5 षटकांची लढत आहे. 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दबाव आता हळूहळू बनतोय टीमवर. गवळी धुरंधरवर आणि आता नवीन फलंदाज ऋतांशू रामचंद्र पाटील मैदानामध्ये खेळण्यासाठी गेले. नवीन पाटीलच्या बरोबरीने मॅन फ्रॉम जुगाव ऋतांशू पाटील. परंतु खेळ मोठा करावा लागेल. दबाव बनतोय या टीमवर. तो दबाव झुगारून फलंदाजी करणं गरजेचं आहे. आपला खेळ दाखवला डॅडी फायटर्सने पहिल्या डावामध्ये. मोठं लक्ष प्रस्थापित केलंय. बोलत आहे जिशान. यावेळेला बॉल भरपूर उडवलाय. बॅटची करा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. नवीनचा देखील खेळ संपलाय. बॅक टू बॅक 2 धक्के दिले जिशानने या ओव्हरच्या दरम्यान. हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी आता निर्माण झाली आहे. पहिल्याच मॅच मध्ये पहिली हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल का जिशान कडून. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले. परंतु त्याच्यानंतर इथे आपण पाहतोय 2 लगातार विकेट घेण्यात आलेले आहेत आणि आता हॅट्रिक वर तो असेल. हॅट्रिकची संधी निर्माण झाली. नवीन फलंदाज भूषण पाटील. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल हॅट्रिक साठी. संघ मालक आणि भूषण पाटीलची विकेट जर घेतली तर 500 वेगळे म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल महेश शेटे यांच्याकडून. महेश शेटे जे संघ मालक आहेत त्यांच्या वतीने पारितोषिक आहे. भूषण सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल हॅट्रिक घेतली तर. गोलंदाज जिशान याच्यासाठी पारितोषिक. हॅट्रिक घेऊन तो पटकावतोय का. महत्वाचा खेळाडू समोर आहे भूषण पाटील. हॅट्रिक बॉल फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल पकडला जाईल. हॅट्रिक पूर्ण होते. भूषण देखील कोण ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आम्ही व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व मान्यवर त्यांचा शुभ सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नवी मुंबईचे खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये क्रिकेटला खूप चांगला सपोर्ट करणारे रोहिदास पाटील साहेबांचा सन्मान आम्ही विनंती करू. मधुकर शेखावत सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण रोहिदास पाटील साहेबांचा सन्मान करावा. क्रिकेट सीबीडी आणि हे क्रीडांगण म्हटलं की रोहिदास पाटील साहेबांचं खऱ्या अर्थानं खूप चांगलं मार्गदर्शन नेहमीच असतं. जितक्या स्पर्धा या परिसरामध्ये भरवल्या जातात त्या स्पर्धांना भरभरून योगदान देणारे मुक्त हस्ते मदत करणारे खऱ्या अर्थानं शिवसेनेचे शिल्लेदार उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई रोहिदास पाटील साहेबांचा सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. निळ्या रंगाची ही शाळा पण पाहताय. खऱ्या अर्थानं सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह प्रदान करून आम्ही सन्मान करतोय. मधुकर क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आम्ही गणेश ढाले साहेबांना विनंती करू की माजी नगरसेविका विरोधी पक्ष नेता सरोजताई पाटील मॅडमचा सन्मान आपण करावा. महिला म्हटलं की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं नेहमीच मग क्षेत्र कोणतंही असतो आम्ही पाहतोय क्रीडा क्षेत्राला खूप चांगलं प्राधान्य त्यांनी दिलंय. शाहबाज फणसपाडा स्पर्धा झाली तिथे देखील भरभरून ज्यांचं योगदान होतं आणि खूप चांगली कमेंट नेहमीच खऱ्या अर्थानं आमच्या क्रीडा रसिकांना खेळाडूंना नेहमीच प्रेरित करणारे हे सर्व राजकीय क्षेत्रामध्ये चेहरे त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. अडतीस धावा झाल्यात. अजूनही या सामन्यामध्ये 35 रनची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. हॅट्रिक इथे संपूर्ण झाली. जिशानने पहिली हॅट्रिक घेतली आहे महामानव चषक 2022 मध्ये. तर त्याचबरोबर मथुराताई आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात त्यांचा देखील सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. राजेंद्र जाधव साहेबांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आमच्या महिला भगिनी त्यांची उपस्थिती क्रिकेट
आणि क्रिकेटवरचं त्यांचं असलेलं प्रेम माझ्या उपस्थितीतून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी महत्वाचा वेळ या स्पर्धेला दिला, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. नक्कीच मथुराताई पाटील उपजिल्हा संघटक शिवसेना, निर्भीड असं व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. स्पर्धा आपण पाहताय महामानव चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेमध्ये आज या स्पर्धेची ग्लोरी, या स्पर्धेचं ग्लॅमर वाढवण्यासाठी मायक्रोफोनवर आपल्याला पाहायला मिळेल IPL फेम व्हॉइस, मराठी भाषा कशी असावी, मराठी भाषेला कसं सादर करावं, त्याचं उत्तम ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण अर्थातच कुणाल दाते सर, ओव्हर टू बॉक्स. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38 आणि आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. टीम गवळी धुरंधरला 12 बॉल 35 रन. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा संकेत पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल. या अगोदर संकेतने अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये एक लेग पायच्या स्वरूपामध्ये होती, म्हणजे 7 रन त्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग साठी तो तयार होईल. लक्ष मोठं आहे, 12 बॉल 35 रन. पहिल्या सामन्यामध्ये मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळेल का? जिशानने तो आतापर्यंत उलटफेर केलाय, कारण त्याने पहिली हॅट्रिक या महामानव चषकातली घेतली आहे. अप्रतिम गोलंदाजी देशाने दाखवली, मध्ये हॅट्रिक पूर्ण केली आणि आता दबाव असेल गवळी धुरंधरवर. सुतांशू आहे, आज वाढदिवस त्याचा आहे. पाहूया वाढदिवसाच्या दिवशी एक अफलातून खेळ तो करून दाखवेल का? पहिल्या बॉलवर इथे 1 रन आली, बॅटची कडा घेतली असा इशारा करतायत पंच गणेश बाबिस्कर. 1 रन जाईल ऋतांशूच्या खात्यामध्ये. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 39-39. बॉल आणि 34 धावा, 6 षटकार मारावे लागतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. षटकारांच्या परिभाषेत विचार केला तर या सामन्याचा आता विचार होत असेल. गोलंदाज तयार, यावेळेला लॉक केलाय, टायमिंग जुळलंय का पाहावं लागेल. होत असं होतंय, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर जातोय बॉल, सीमा पार, षटकार. थँक्यू सो मच. असावं एक सन्मान आम्ही इथे व्यासपीठावर करतोय. PSI संजयजी मालुसरे साहेबांचा सन्मान आम्ही विनंती करू. उमाकांत बनकर पवित्र शुभ हस्ते संजय मालुसरे साहेबांचा सन्मान आपण करावा. 40+ हे खेळाडू, परंतु आज आपल्याला पाहायला मिळते त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. 10 चेंडू आणि 28 धावा हे समीकरणात आलंय. भावेश नाईकने हा षटकार ठोकलाय. यावेळेला थोडासा फुलवट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर समोर खेळण्याचा प्रयत्न, खोदून काढायचा होता, बीट केलं भावेशला. निर्धाव येतोय उभरता सितारा नवी टेनिस बॉल क्रिकेट जगतातला भावेश. आता एक षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न आहे संकेतचा. फुलवट टप्प्याचा बॉल आहे, पुन्हा एकदा बीट केलंय, विकेट किपर देखील फसलाय. तत्पूर्वी 1 रन इथे पूर्ण केली जाईल. पंचांचा इशारा येतो, बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये जाईल. 27 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू आणि 27 रन समीकरण या मॅच मध्ये. सामना पहिला सामना हाय व्होल्टेज तुमच्या समोर. यावेळेला ऋतांशू पाटीलच्या बॅट मधून फटका येतोय, चांगलं टायमिंग, लॉंगर बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 6 धावा झाली. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. धन्यवाद रोहिदाजी पाटील साहेब, सरोजताई पाटील आणि मथुराताई पाटील, आपण इथे उपस्थित झालात. षटकार आलाय ऋतांशूच्या बॅट मधून. यामुळे वेगाने टाकलाय बॉल ऑन साइडला, स्क्वेअरलेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक मिळते, सिंगलच मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 53 आणि आता शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या आहेत 20. 6 बॉल आणि 20 धावा आहे समीकरण. 6 गेंदे 20 रन.
6 बॉल आणि 20 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये शेवटचं षटक टाकेल कोण याच्यासाठी रणनीती आखली जाते, चर्चा केली जाते, परंतु चर्चा जास्त वेळ करू नका कारण यानंतरच्या मॅचचा टॉस आम्ही केलाय. सीबीडीचा राजा या टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. परी 11 सीबीडीच्या विरुद्ध त्यांची मॅच होईल, त्याच्यामुळे वेळ आमच्याकडे कमी आहे. मॅच लवकरात लवकर सुरू ठेवा. 6 बॉल आणि 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. गवळी धुरंधर या टीमच्या विरोधात डॅडी फायटर अशी पहिली लढत. शेवटचं षटक. शेवटचं षटक विवेक इथे टाकताना दिसेल. आणखी एक लेफ्ट आर्म सीमरचा इथे वापर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 6 बॉल आणि 20 धावा. कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. धावा काढणं अनिवार्य असेल. 6 बॉल मध्ये 20 धावा. विकेट टॉस याला कुठल्याच पद्धतीचं महत्व नाहीये, त्याच्यामुळे कंपल्सरी 20 धावा काढाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. गवळी धुरंधरला 6 बॉल 20 रन समीकरण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ऋतांशू पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश नाईक. एक जुगावचा खेळाडू, एक धारावे गावचा खेळाडू आणि शेवटचं षटक विवेक. हातामध्ये बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतायत, तिथे चांगला झेल पकडलाय विनेश. फलंदाज बाद होईल. ऋतांशू आउट. 5 बॉल आणि आता 20 रन. फलंदाज पृथ्वीराज आलाय आता मैदानामध्ये. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम फलंदाजी ज्या खेळाडूंनी केली होती पृथ्वीराज. या सामन्यामध्ये आता मात्र बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये रन करायचे 20. अवघ्या पृथ्वीराज कसा खेळतोय. हेलिकॉप्टर फटका अतिशय चांगला खेळण्यात पटाईत असलेला हा फलंदाज, परंतु लक्ष सध्या कठीण होत चाललंय. 5 बॉल आणि 20 रन, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं. पारडं जरी जड वाटत असलं संघ डॅडी फायटर्स गवळी धुरंधर कमबॅक करतील का हे पाहायचंय. यावेळेला भावेशला बीट करून बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येईल आणि आता 4 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार तर कंपल्सरी आता मारावे लागतील अशी परिस्थिती आली आहे. 4 बॉल आणि 20 धावा. या अगोदरचं षटक ईशानचं अप्रतिम होतं, हॅट्रिक त्याने घेतली आणि त्याच्यानंतर विवेक देखील अगदी त्याच रिदमने बॉलिंग करत असताना. नाहीतर क्रिकेटचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे आणि या खेळपट्टीवर तो अनुभव तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी करू शकता. चांगली रिदम. हा बॉल बॅटची कडा घेऊन मागे जातोय. शॉर्ट फाईन लेगला झेल पकडला जाईल. भावेश परतलाय आणि आता सामना कठीण होत चाललाय गवळी धुरंधर साठी, कारण बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये रन करायचे 20. धुरंधर मध्ये होते, परंतु सध्या आपण पाहतो पाठ जळ आहे डॅडी फायटर या टीमचं. लक्ष मोठं प्रस्थापित केलं. 72 केल्या 73 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली होती पॉवर प्ले मध्ये, तर 2 ओव्हर मध्ये 30 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर डाव अक्षरशः गळगडला टीम गवळी धुरंधरचा. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये रन करते 20.
या आपला फटका हवेत केलाय सचिनने समोर आहे बॉल लॉग ऑनच्या टोक्यावरून जाईल विनेश इथे होता प्रेक्षक बनलाय षटकार पाहायला मिळेल आणखी रायगडच्या आणि धुरंधरच्या टीम मध्ये खेळताना दिसतील बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत नेक्स्ट मॅच साठी सिद्धेश वास्कर इथे आले त्यांचं सरचं स्वागत कुणाल नाईक वेलकम आपलं सरचं स्वागत सुरेश पाटील आपलं सरचं स्वागत त्या टीम मध्ये आहे वेलकम नवी मुंबईच्या राजीव गांधी स्टेडियम मध्ये आपलं सरचं स्वागत आहे तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये देखील रन मिळणार नाही सामना संपलाय सामना इथे जिंकलेला आहे टीम डॅडी फायटर्सने अभिनंदन डॅडी फायटर्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल